मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये राज्यव्यापी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आता काही वेळामध्ये शिष्टमंडळ हे मुंबईसाठी निघणार आहे। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, कसं असणार आहे नियोजन, रूपरेषा आणि शिष्टमंडळ आता निघत आहे? 9 वाजता इथून आता अंतरवालीहून मुंबईकडं शिष्टमंडळ जात आहे। सामुदायिक राज्यातल्या मराठा समाजाचं सामुदायिक शिष्टमंडळ तिथं जाऊन आझाद मैदानची पाहणी करणार आहे। गेल्या वर्षी पण हीच प्रक्रिया केली होती। त्या अगोदर जाऊन बघितलं होतं व्यासपीठ कोणच्या बाजूला द्यायचं आहे, आम्ही पाण्याचे टँकर ते इकडून नेणार आहेत, तर मग ते टँकर कुंकडून लावायचे आहेत। आझाद मैदानची सगळी पाहणी करणार उद्या। तिथले छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क, त्या पार्कमध्ये लोकांना बसायला जागा लागणार आहे। ते BKC मैदान आहे तेही लागणार आहे। तिथं आसपास आणखीन 2-4 आहेत असं कळालं आहे आम्हाला। त्याची उद्या मुंबईची टीम सगळी सर्व समाजाची आणि राज्यातली हे दोघंजण मिळून बघणार आहेत, सगळे पाणी करतील, यासाठी चालले। यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, सरकारचे मंत्री तुम्हाला भेटायला आले होते, मात्र आरक्षणच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही। आता मुंबईवारी तुम्ही करताय, तोडगा निघाल का? आता फायनल आहे, फाईट शेवटची आहे, सगळ्या झटून येतात आता मराठीसुद्धा। अंतिम लढाई आहे, आरपार होणार आहे। होतो ना भविष्याती ऐतिहासिक असा विजय मराठ्यांचा होणार म्हणजे होणार, आणि आम्ही तो खेचूनच आणणार। आणि या ऐतिहासिक लढ्याचा साक्षीदार घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी होणं गरजेचं आहे। तुम्हाला गर्व वाटावा, स्वाभिमान वाटावा असा हा मराठ्यांचा 75 वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न आणि होणारा विजय आपण स्वतः डोळेने बघणार आहे। आपण घरात राहून ते दिसणार नाही आणि सोशल मीडियावरती बघून अर्थ नाही। प्रत्यक्ष सहभागी होऊन तुम्हालाच गर्व वाटेल तुमच्या जीवनाचा, की आजा होता, नातू सांगल, पोरगा सांगन की माझा बाप, माझा आजोबा त्या लढ्यात, त्यावेळेच्या यशस्वी लढ्यात होते म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, इमानदारीनं ही लढाई लढायची, जिंकायची, पण घरी फक्त कोणी राहू नका। सण उत्सव हे येत असतील, जात असतील, कमी प्रमाणात केले तरी चालतील, पुढच्या वर्षी आणखी जास्त करता येतील मोठ्या प्रमाणात, परंतु त्या नादात आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य बर्बाद होऊ नये। कारण सण येतील जातील, उत्सव येतील जातील, पण शिक्षण आणि नोकरी जर एकदा गेली तर पुन्हा येणार नाही। म्हणून सुवर्ण संधी आहे, चालून आलेली संधी आहे, या संधीचं सोनं समाजाने करायचं शिकलं पाहिजे। वेळेवरती संकट जर समाजावर घोंघवत असलं, आपल्या लेकरा बाळावर संकट दिसत असलं, तर त्यावेळेस जेवतं ताट बाजूला लुटून संघर्षात सहभागी व्हावं लागतं, मग विजय मिळत असतो। म्हणून सगळ्यांनी कारणं सांगायचं नाही, पाऊस मुसळधार काही सांगायचं नाही, ऊन हे सांगायचं नाही, प्रत्येकानं उठला असंच घराच्या बाहेर पडायचं। मी फक्त तुम्हाला 29 ऑगस्टला मुंबईत या म्हणतोय, तुम्ही वापस या म्हणतोय। पण 2 दिवसाचा वेळ दिल्यामुळं जर समाजाचं कल्याण होणार असलं लेकरा बाळाचं, तर 100% 2 दिवस काम फेकून द्यायचं बाजूला, आणि तुमच्या हातात महिना आहे ना आजपासून, महिन्यात तुम्ही सगळे कामं उरकून घ्या। 2 दिवस मुंबईला द्यायचे। आझाद मैदानावर एकदा 29 ऑगस्टला आम्ही बसलो की तुम्ही थेट मुंबईपर्यंत यायचं, मधून मागं कुणी यायचं नाही। मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, टेम्पो काय असेल, रेल्वेनी, ट्रॅव्हलनी, एसटीनी, ज्यांनी येता येईल त्यांनी मुंबईत चारही बाजूनं घुसायचं, यायचं। 10 वाजता मी एकदा 29 ऑगस्टला बसलो की मला आशीर्वाद द्या, तुम्ही तुमच्या कामावर वापस या, मी बघतो आरक्षण कसे देत नाही। तुम्ही मुंबईला निघणार आहात, त्या ठिकाणी जाऊन उपोषण करणार, आंदोलन करणार की वेगळं काही? आमरण उपोषण, शांततेत, जसं गेल्या वेळेस शांततेत गेलो, यावेळेस शांततेत जाणार, शांततेतच बसणार। सरकारनी भानगडीत पडायचं नाही, पुन्हा आता दुसऱ्यांदा मराठ्यांच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ही माझी त्यांना सूचना आहे, ही धमकी नाही। तुम्ही एकदा केलं, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही। एकदा तुम्ही हल्ला केला, आता त्या भानगडीत नाही पडायचं। पोराला नुसतं काठील जरी डवचिलं नाही एखाद्या, या काय बी, आणि ती जर वार्ता माझ्यापर्यंत आली, राज्यातला पांढर रस्ता सुद्धा सुरू होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे हा इशारा कोणाला? सरकारला आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा। आम्ही या राज्यातले गरिबांचे लेकर आहेत, घराघरातले पोरं माय माऊल्या आमची वेदना घेऊन तुमच्या दारात यायला आहे, त्याच्यामुळं तिथं वेदना घेऊन येणाराला, शांततेत येणाराला त्रास नाही द्यायचा, त्रास नाही द्यायचा।
दिला तर म्हणलो आहे मी. तुम्ही आम्हाला उलट गरिबाचे लेकरं वेदना घेऊन येते तर तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे. त्याला लोकशाही म्हणते, त्याला कायदा संविधान म्हणते. तुम्ही जर त्याला दमदाटी करणार ते नाही जमणार मग ह्या बारी. आणि ते स्वप्न तुम्ही बघू पण नका. आमचं बहुमत येईन, आमचे चलती येईन, आमचे पोलिस त्या भानगडीत नाही पडायचं. जनता जनताच असते. आम्ही ते पण शांततेतच करू, पण पांढरा रस्ता बी सुरू नाही ठेवणार. हे पण लक्षात ठेवायचं. आणि तिथं सगळेजण आम्ही गोरगरिबांचे लेकरं मुंबईत चाललो आहे. कधी गेले लोक नाही येत. आम्ही शेतीत कष्ट करून जगाला पोषणारे लोक आहे. आम्ही तिथं गेलेलो नाही आहेत. म्हणून गोरगरिबांच्या सेवासाठी मुंबईतला अख्खा मराठा सज्ज झालेला आहे. अख्ख्या मुंबईतला ते सुद्धा त्यांचे कामं सोडणार आहेत त्या दिवशी. आणि निवळ गोरगरिबांचे लेकरं तिकडे येतात म्हणून त्यांच्या सेवेत राहणार आहेत. कुणाला तांब्याभर पाणी लागलं देणार आहे. तिथला दलित, मुस्लिम, तिथले परप्रांतीय, तिथले आदिवासी, कोळी सगळे बांधव गरिबांच्या लेकराला त्यांना जाण आहे गरिबाची. त्याच्यामुळे गरिबाच्या लेकराला तांब्याभर पाणी देण्यासाठी ते सुद्धा सज्ज राहणार आहेत. मग तिथला मारुडी, जैन असेल, सगळे बांधव तिथले 18 पगड जातीचे लोक आमच्या गोरगरीब आलेल्या लेकरांना, कारण ते राजकारणी नाही आहेत, गरिबांचे लेकर आहेत, त्यामुळे ते गरिबांच्या लेकराला साथच देणार आहेत. कारण तिथं गेल्यामुळं ते त्रास देणार नाहीत. कारण त्यांनी त्रास दिला तर त्यांना बी महाराष्ट्रात कवा ना कवा तरी यायचं आहे. मग त्यामुळे ती वाट ते पाडणार नाहीत. ती आमची सेवाच करणार. हे आम्हाला मॅसेज पण आले तिकडून. म्हणून सांगतो, आता भाऊ सांगितले की मी 2 वर्षात, कारण आपण खोटं सांगतच नाही. तिकडचे आदिवासी असतील, तिकडचे कोळी बांधव असतील, परप्रांती असतील, तिथले मराठा असतील, तिथले दलित मुस्लिम असतील, तिथले 18 पगड जातीचे लोक असतील, तिथले मारुडी जैन असतील, त्यांनी सांगितलं आहे, तिथले ब्राह्मण असतील, त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही वाट बघतोय, आम्ही सेवा करणार आहे. गोरगरिबांचे लेकरं मुंबईत येतात ना, आमचं दार उघडं ठेवणार आहेत आम्ही. हे आम्हाला मॅसेज मागच्या आठवड्यात दिलेत त्यांनी. ही वारी शेवटची मुंबई वारी असेल. फायनल विजयी वारीच. मराठ्यांच्या डोक्यावर गोलालट टाकणार. बस झालं. आता किती दिवस ऐकायचं. अंकावर माघारी. आता काही वेळेस संध्या द्यावा लागत असतात, दिल्या. प्रत्येक वेळेस संधीचं स्वप्न बघायचं नाही. मी देत नसतो आणि मी माघारी येत बी नसतो. आणि मराठ्याला चांगलं माहिती, 2-3 संध्या दिल्यात ना पाटलाने, आता ते तरी कवर देतील. त्यामुळे त्यांनी ओळखून घेतलं आहे हे पोरग आता माघारी येत नाहीत, मग आपण यायचं नाही. त्यामुळे मराठा बी सज्ज झाला. कामं फिमं त्यांनी उरकून टाकले सगळे. म्हणजे आता सरकारला संधी देणार नाही तुम्ही? नाही काय संबंध आहे. 2 वर्ष काय दिलं मग? इकडं वाटलं व्हायला लागलं ना आमचं. इकडे शिक्षणात अडचणी यायला लागल्यात, नोकरीत अडचणी यायला लागल्यात, योजना रखडून पाडल्यात, व्हॅलिडिटी द्यायनात. इथं आमचे नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र द्यायनात आणि रेकॉर्ड बी तपासेनात. आमचं वाटलं व्हायला लागलं. कवर ग बसणार आम्ही? स्वतःच्या लेकराचं डोळ्यासमोर वाटलं होत असताना तो बघतोय वाटलं होताना तो मराठा असूच शकत नाही. मग आणि त्यांच्या लेकरासाठी आंदोलन, मी त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि तो घरात बसतोय म्हणजे काय त्याला पक्ष नेता थोडा मोठा आहे? त्यालाही त्याचं लेकरू मोठं आहे. त्यामुळे ह्या लढाईत तो बी सहभागी होणार आहे. मी मगाशीच सांगितलं, पुन्हा सांगतो, इथून मागे सांगितलं की मी कधी. मला आता काही सत्ताधाऱ्यातल्या लोक, प्रतिष्ठित असणारे लोकसुद्धा येऊन सांगायला लागले. ते म्हणले आम्ही दिसत नाही आहेत, काही मजबूर आहेत, पण मुंबईत असणार आहेत. हे ठासून सांगितलं आहे. कारण आमचे लेकरा बाळा आम्हाला शापशिवाय देणार आहे. ज्या दिवशी आमच्या आयुष्याचं कल्याण होणार होतं, चंद्रसूर्य आहे तोवर आम्हाला आरक्षण मिळणार आहे, नोकऱ्या शिक्षण मिळणार आहे, त्या टायमाला पप्पा, मम्मी, बाबा, आई तुम्ही घरात बसलात, नेता पक्षही केलं, त्याच्यावर माझं शिक्षण नाही होणार, नेत्यावर आणि पक्षावर मला नोकरी नाही मिळणार, आयुष्याचं मिळणार होतं, तुम्ही घरी बसलात, तर आम्ही शापशिवाय आमच्या लेकरा बाळाचे खाऊ. फक्त आम्ही दिसत का नाहीत, तर कोणाचे 5 लाखाचे कामं, कोणाचे 10 लाखाचे कामं, कोणाचे बिलं गुतालेत, कोणाचे 20 लाखाचे कामं म्हणून दिसणार. पण पाटील आम्ही ठाम सांगतो तुम्हाला, इथं दिसत नसत पण मुंबईत आम्ही तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये काही सत्ताधारी मंडळींचा समावेश आहे? सत्ताधारी सांगितले मग तुम्हाला. विरोधक तर कवा पुढंच असतात कुणाचे बी. सत्ताधाऱ्यांनीच सांगितलं लेकरा बाळाला काय तोंड दाखवा आम्ही, ते आम्हाला शापशिवाय देणार आहे. बरं, जो बाप आला नाही मराठ्यांचा, तो एखाद्या पक्षाचा आहे, तो आमदार झालाय, मंत्री झालाय, त्याच्या पोराला काय फायदा? त्याच्या पोराला काय नोकरी लागणार आहे का शिक्षण मिळणार आहे? भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे, मग पक्षाचा नेता आहे, पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे. अरे हाही नुसता, पण मग काय नोकरी शिक्षण मिळणार आहे का? नाही ना मिळणार. त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. म्हणून त्यांच्याही डोक्यात आले, शेवटचा शब्द वापरला आहे तुम्ही. ते काय त्यांच्या काय परिणाम झाला आहे ते माझ्या लक्षात आले की मी म्हणलं ही शेवटची अंतिम लढाई. ते म्हणले तुम्ही शेवटचा शब्द वापरला आहे, म्हणून आम्ही मुंबईत असणार आहे. ही फाईट जिंकायची. जातीचा महत्त्वाचा विषय आधी, जातीला आरक्षण मिळून देऊ,
आणि उद्या पुन्हा 40 वाटा, हे त्या पक्षाचा आणि ते त्या पक्षाचा नंतर. पण जात म्हणून आम्ही इथं दिसत नाहीत, इथं नाही दिसू, पण तिथं 100% तुम्हाला आंदोलनात दिसू म्हणजे दिसू. आम्ही कोणत्याही कोपऱ्याला असणार, पण आम्ही त्या आंदोलनात साक्षीदार असणार आहे. त्यामुळे मलाही बरं वाटायला लागलं. आणि पुन्हा मी मराठा समाजाला पण सांगितलं, कोणचा पक्षातला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जर तुमच्या दडपणाने असला जाऊ नका म्हणून, तर फक्त मला सांगा, त्याला दाखवतो मी काय दाखवायचं. तुम्ही म्हणताय की मुंबईत जाणार, आमरण उपोषण करणार. यापूर्वी तुम्ही अनेकदा आमरण उपोषण केले आहे. सरकारचे मंत्री तुम्हाला येऊन भेटून गेले, आश्वासनं दिली. मग त्याचं काय आता? त्याच्यासाठी चाललोत ना. आश्वासन दिलं प्रत्येक वेळेस, आम्ही पण ऐकलं. समाजाला, मला दोघाला आम्हाला आडमुठं समजू नये म्हणून आम्ही वेळ दिला. आता आडमुठं सरकार आहे, आम्ही नाही, आम्ही वेळ दिला. त्यामुळं आम्ही 7 कोटी ना, तुम्हाला खरंच सांगतो, ह्या बारीनं ना आता असे मुंबईत लोक जाणार आहेत, अशा रांगा लागणार आहेत मुंगासारख्या, कुंकुणं घुसणार आहेत लोक मुंबईत. मग ह्या आधी मी म्हणतो ते सगळे ग्राउंड फुल होते का कोण, मला आता टेन्शन येतं. 100% सांगतो तुम्हाला, मी आत्मविश्वास कधी बोलतो, मला दिसल्यावर. मराठीच घरी राहत नाही त्यावेळेस. आणि कोणाला वाटतं असा मराठा जातवान असू शकत नाही महाराष्ट्रात? मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मुंबई असो, खानदेश असो, विदर्भ असो, कुणबी आणि मराठी एकच आहेत. त्याच्यामुळं असा मराठा नाही की त्याला वाटतंय की आपली जात हारावं म्हणून. एक पण नाही. सगळ्यांना वाटतं आपली जात जिंकली पाहिजे. हां, म्हणून कुणबीही, पूर्वीचे असणारे कुणबीसुद्धा मराठी असा साथ देणार आहेत. आणि नवीन निघालेले नोंदीवले मराठीसुद्धा कुणबी सगळे निघणार आहेत आणि मराठीसुद्धा निघणार आहेत. आम्ही दोघं भाऊ आहेत, एकमेकाला वेळोवेळी साथ देणार आहेत. आज पूर्वीचे कुणबी जर नाही आली तर मग हे मराठी त्यांना वेळ आल्यावर साथ देणार नाहीत. त्याच्यामुळं मराठी आणि कुणबी दोघं एकमेकाला साथ देऊन मुंबईकडे निघणार आहेत. तुम्ही विदर्भातून, खानदेशातून बघा, तिकडच्या मुंबईतले कशा रांगा लागतात. तुम्ही फक्त नाशिक रोडनी बघा, तुम्ही नुसतं नाशिक रोडनी बघा, खानदेश आणि विदर्भ किती तुटून मुंबईत येतोय. म्हणजे त्यावेळी तुम्हाला जी आश्वासनं दिली होती त्यावरून तुम्हाला असं वाटतं काय कुठं की आपल्यासोबत दगाफटका केला? हां, सगळ्या सोयरीच्या अधिसूचना काढल्याच्या नंतर ती प्रक्रिया त्यांनी खरी आहे ती पूर्णच केली. त्यावेळेस आम्ही त्यांना शाबासकी दिली, पण 6 महिन्यात अंमलबजावणी करतो म्हणली, केली नाही. ती आमची फसवणूक. हैदराबादचं गॅजेटियर आमचा हक्काचं आहे, नाही दिलं. सातारा संस्थान तर राजश्री शाहू राजांच्या संस्थांचं गॅजेटियर सगळा पश्चिम महाराष्ट्र बसतोय, नाही दिलं. बॉम्बे गव्हर्नमेंटचा अंश संस्थांचे नाही दिलं. राहिलेला विदर्भ, खानदेश आणि मुंबई, पुण्यासह बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमध्ये बसतोय, नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदी आहेत, नाही GR काढला. एकही केस मागं घेतली नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न मार्गी नाही काढला. 8-9 मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्यांचे त्याचे पाठ बी झाले आणि PhD झाली त्याच्यावर त्यांची. त्यामुळे त्या पुढेची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडित नसतो आणि मी ह्या बारीन कोणाचं ऐकत नसतो आणि मी मरायला भेद बी नसतो. मी मरण पत्करील पण मागं सरकत नाही आता. आणि मराठ्यांना मी सांगितलं, शेवटची लढाई, याच्यात घरात कुणी राहायचं नाही, जेवतं ताट लोटायचं. पण फक्त 2च दिवस द्या म्हणलं मी. तुम्ही फक्त मुंबईला 2 दिवस चाला. 29 ऑगस्टला तिथं बसलो की तुम्ही माघारी फिरा, गुंतून पडू नका. उत्सवात, सणवारात एक पोळी खाल्ल्यानं, कुरडाईन भजे खाल्ल्याने लेकराचं आयुष्य मोठं होणार नाही, हे कधी मराठ्यांनी विसरू नका. नंतर पोळी भजे पुन्हा खाता येईल. काही कारणास्तव जर गावात काही झालं तर आपण पुढं ढकलितो महिना-15 दिवस, सुतक फिटल्याच्या नंतर करतो, काही समजा मनाला. पण 29 ऑगस्टची संधी हुकू देऊ नका. मराठ्यांचा विजय झाला पाहिजे यासाठी मराठ्यांनी तिकडं चला. उत्सव कधी करू, सणवार मोठाले पुन्हा करू, पण एकदा जर आरक्षण गेलं तर नोकरी आणि शिक्षण पोराला पुन्हा येणार नाही. कारण पुढच्या काळात खूप मोठ्या भरत्या होणार आहेत. त्यामुळं आपल्या लेकरांना आरक्षण असलं पाहिजे. भानावर या मराठ्यांनी. आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला द्या. पुन्हा उत्सव सण करू. गेलेली संधी येणार नाही. बरं, ज्यावेळी तुम्ही राज्यव्यापी निर्णायक बैठक घेतली त्यापूर्वी संपूर्ण लोकप्रतिनिधींना तुम्ही फोन केले, त्यानंतर तुम्हाला काही लोकप्रतिनिधी येऊनसुद्धा भेटले आणि त्यानंतर सरकारचं तुमच्यासोबत काही बोलणं झालं का किंवा तुमची त्यांच्यासोबत काही चर्चा झाली काय? नाही, माझं काम मी केलं. माझ्या समाजाला आडमुठं समजित येत, मलाही आडमुठं समजित. आम्हाला कोणी समजू नये म्हणून 2 वर्षात आंदोलनाच्या काळात पहिल्यांदा मी स्वतःहून मी फडणवीस साहेबाला फोन लावला. आम्हाला तुमच्याशी घराणं मांडायचं आहे, गोरगरिबांच्या लेकराचं घराणं तुमच्याजवळ मांडायचं आहे, तुम्ही अंतरवालीला या. 288 आमदाराला, खासदार, मंत्र्यांना, सगळ्यांना आम्ही फोन लावले या म्हणून. आमचं काम आम्ही केलं. यायचं का नाही त्यांनी बघायचं.
ते समाज ठरवीन नाही येणाराला काय करायचं. मी माझं काम केलं, आता काय चूक. त्यामुळे मी मुंबईला निघणार. पुन्हा आटत नसतो. एकदा जर अंतरवली सोडली रे बाबा, विषय संपला. आता ही शेवटची लढाई आणि फायनल आहे. जिंकायचीच. जे होईल ते होईल. आणि मराठ्याला सांगतो झटून राहा रे, झटून राहा तुम्ही. मी झटून आहे तुमच्या लेकरं बाळा मोठं करायसाठी. हटायचं नाही. तुम्ही फक्त मुंबईत दाखवा आम्हाला. आपणच आपल्याला बघायचं ह्या बारीने. आता आपणच आपल्याला बघायचं मराठ्यांचा अथांग महासागर कसा असतो. मराठ्यांनीच मराठ्याला एकदा बघा. आणि स्वतःला बघायसाठी सगळ्यांनी फक्त मुंबईला या. आपण आप दिसतो, असे दिसू शकत नाहीत आपण एकमेकाला. आपण किती आहेत, आपली संख्या काय, आपली शक्ती काय, आपण किती बलशाली आहेत हे एकदा दाखवावं लागतं. नुसतं म्हणून नाही चालत. आपण इतके टक्के आहेत आणि इतके मोठे आहेत, एकदा दाखवावं पण लागतं. तेव्हा सरळ होत असतं. त्यामुळं एकदा दाखवा. बाप लेक सगळेच चला. माता मावल्या सगळ्यात 2 दिवस मुंबईला घ्या. 2 दिवसांनी माघारी या. मुंबईत बघा ना, जीवाची मुंबई म्हणते तसं. एकदा जीवाची मुंबई करा ना सगळे. आपल्या मथुरीला घ्या मोटरसायकलीवर. मथुरीला मुंबई बघून द्या ना. मथुरच बघत आहे हमेशा. सगळेच चला ह्या बारीनी. आपल्या मोटरसायकल दुसऱ्याला बसून देत नाही. आपली बायको ना आपण. 3 बिचारी का बघायची मुंबई. तू का हवा जा, तू कोणासंग हिंडू, तू कोणाच्या मंत्र्याच्या आमदाराच्या गाडीला लटका लागत निघाला मुंबईला. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी एकदा आपली मथुरी घ्या. तिला मुंबई बघून द्या एकदा. सगळेच शांततेत, पण दम्माने चालायचं. शांततेत गाड्या आणायच्या सगळ्यांनी दम्मानी. कारण ह्यावेळेस पोरं पोट्टे मोटरसायकला काढणार आहेत. रिक्षेन, टेम्पोन, जीपान, ट्रॅक्टरन, टुक्टरन सट बाहेर काढणार आहेत. काही ठूत नाही आता. सगळ्यांनी व्यवसायसुद्धा बंद ठेवा मराठ्यांनी 2 दिवस. मुंबईकडे चला. एक दुकान फिकान काही व्यवसाय काही उघडे ठेवू नका. हटलं फिटलं टापऱ्या टोपऱ्या चट बंद. माथाडी कामगार डबेवाले सगळं बंद. महाराष्ट्रात काही सुरू ठेवू नका आपलं. कारण आपल्याला मुंबईला जायचं. 2 दिवस दुकानं फिकानं चट बंद. मोठाले व्यवसायसुद्धा बंद. मोठाले श्रीमंत उद्योगपती मराठ्यांनी सुद्धा, राजकारणी मराठ्यांनी सुद्धा तुमचं कामं दौरे बंद. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, सगळ्यांनी भावी आमदार, सगळ्यांनी टोटल जणांनी तिकडे निघायचं. सदस्य ग्रामपंचायतचा, चेअरमन, माजी सरपंच, माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, सगळ्यांनी दौरे बंद. अख्ख्याने मुंबईकडे निघायचं. एक फिरल्याला इकडं दिसला, आम्ही मुंबईतून हेव गल्लीत हिंडल्याला दिसला की घरी राहिलेला माया मावल्याला सांगितलेलं मी, गावात कोण हिंडतोय तुम्ही त्याला बोलू नका, फक्त मला सांगा. पाडाच. जो आमचा नाही तो आमचा नाही. मग आमच्या लेकरात तुला मोठं करताना आम्ही झिजतो, रात्रंदिवस पळतो. आमच्या लेकरं मोठं करायचं तू मुंबईला आहे नाही काय? इकडं गल्ल्यात काय हिंडत होता मागं? नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांनी इकडं काय यांचं? तिकडं कसं काय नाही? हे सगळे तिकडं पाहिजेत आम्हाला मुंबईत. एकाने इकडे हिंडायचं नाही. इकडे हिंडल्याला दिसला तू आमचाच नाही आहे, कारण तू आमच्या लेकरासाठी आलाच नाही. त्यामुळे तुला मोठं करायला आम्ही काय ठेका नाही घेतला. यामुळं सगळ्यांनी एवढेच मुंबईत घुसा. शेतकरी मराठ्यांनीसुद्धा 2 दिवस कामं बंद. 1 महिन्यात उरकून घ्यायचं सगळे. आऊत काठी काय हाणायचं ना, खतं घालायचे, पाणी द्यायचं, करून घ्यायचं. पुन्हा नाही. 2 दिवस मुंबईत म्हणजे 27-28 मुंबईत पोहोचलंच पाहिजे आपण. 29 ऑगस्टला मी बसलो की तुम्ही माघारी यायचं. एक सुद्धा माणसाला राहायचं नाही. रिक्षा चालक नाही, जीप चालक नाही, एस टी चालक, कंडक्टर, सगळे, ट्रकवरचा ड्रायव्हर, टेम्पोवरचा ड्रायव्हर, रिक्षावरचा ड्रायव्हर, टपऱ्या चालवणारे, हॉटेल चालवणारे, मोठाले व्यावसायिक, कुणीच नाही थांबायचं. मास्तर, डॉक्टर, वकील, इंग्शन बंद. 2 दिवस मुंबईत. आम्हाला इंग्शन द्यायला कोणी तिकडं? सगळे तिकडं. एकाने पण नाही थांबायचं. एवढं अशी जमून फाईट द्या ना, अरे गुलालच फेकतो तुमच्या अंगावर, तुमच्या लेकराच्या अंगावर. चंद्र सूर्य आहे तर तुम्हाला आरक्षणच उडत नाही असं. फक्त तुम्ही मला घरी दिसायचं नाही. समाज बांधवांना घेऊन तुम्ही आता मुंबईला निघाले आहात. म्हणजे थोडक्यात असं म्हणलं तरी चालेल का आता मुंबईशिवाय पर्याय नाही. मग काय करावं आता दुसरं? त्यांना कळानच काही. आणि मुंबई आमची नाही का? एक रस्ता आम्हाला देऊन टाका ना, सगळ्यात सोपं. आडमुठी आहेत का मी? एक रस्ता आम्हाला द्या, एक तुम्हाला ठेवा. बेस्ट. तुम्हाला ताण नाही ना आम्हाला ताण नाही, दोघाला ताण नाही. गरिबाचे लेकरं व्यथा मांडायला यायला लागले, मांडू द्या, आडू नका. शेवटचा प्रश्न आहे, सरकारला तुमचा काय इशारा आहे आणि समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल? समाज बांधवाला आत्ता सांगितलं, एकानंही घरी राहायचं नाही. 2 दिवसासाठी कारण सांगायचं नाही. फक्त गल्ली सांभाळायला एकच माणूस ठेवायचा. एका गल्लीत एक. एखाद्या गावात जर 10 गल्ल्या असतील तर फक्त 10च माणसं. चोरी होऊ नये म्हणून. अख्खेच वाटं लावायला मुंबईला चला 2 दिवस.
काय वाटलं होणार नाही तुमचं 2 दिवस बुडालेली. मग समाजाचं आयुष्याचं कल्याण, तुमच्या 2 दिवस काम बुडाल्यामुळं समाजाचं कल्याण होणार असलं तर मुंबईकडे चला. आणि सरकारला सांगतो, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी लवकरच्या लवकर करा, नसता जड जाईल. तर नक्कीच आपण पाहतोय की होते मनोज जरांगे पाटील आता मेलो तरी मागं हटणार नाही, विजयच घेऊन येईन असा पक्का निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. दीपक पालवेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.